वडिलांच्या किंवा पतीच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती नेमकी कोणाला मिळते? त्याच्या पत्नीला की त्याच्या मुलांना की त्याच्या आई वडिलांना? या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण हेच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुमित घोडके आणि आपण पाहतात कायद्याची भाषा. समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि मृत्यूपूर्वीच त्या व्यक्तीने त्याचं मृत्यूपत्र बनवून ठेवलेलं असेल आणि त्यांची सर्व संपत्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नावे करून ठेवलेली असेल तर सदर व्यक्तीला सर्व संपत्ती मिळते. परंतु दुसऱ्या बाजूला समजा एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला परंतु त्यानं कोणतंही मृत्यूपत्र केलेलं नव्हतं. अशा वेळी मात्र त्याची सर्व संपत्ती त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलाला, त्याच्या मुलीला आणि त्याच्या आईला मिळते, ते सुद्धा समान हिश्श्यामध्ये. म्हणजे त्या कुटुंबात समजा जर 4 व्यक्ती असेल तर प्रत्येकाला 25% हिस्सा मिळेल. आणखी एक प्रश्न आपल्या मनात असतो, तो म्हणजे फक्त मुलालाच संपत्ती मिळेल की मुलीलाही मिळेल? कायद्यानुसार संपत्तीमध्ये मुलाला आणि मुलीला समान अधिकार आहेत. सोबतच पत्नी आणि आईलाही तितकाच अधिकार आहे. समजा मृत्यू झालेल्या व्यक्तीला पत्नी, मुलगा, मुलगी किंवा त्याची आई असं जवळचं कोणीच नातेवाईक नसेल तर त्याच्या संपत्तीचं काय होतं? अशा वेळी मग ती संपत्ती मयत व्यक्तीच्या वडिलांना, त्याच्या भावाला, त्याच्या बहिणींना अशा इतर नातेवाईकांना दिली जाते. मुलाने जर स्वतः कमवलेली संपत्ती असेल तर तो मृत्यूपत्राच्या द्वारे ती कोणालाही देऊ शकतो. मात्र जर त्याने मृत्यूपत्र केलेलं नसेल तर त्या व्यक्तीची पत्नी, त्याचा मुलगा, त्याची मुलगी आणि त्याची आई हे प्रथम हक्कदार असतात. वडिलांचा नंबर त्यानंतर लागतो. अशाच कायदेशीर गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.